मित्रांनो, आपण पाहत आहात आभाळाचं झाड. याला नागदौना असं सुद्धा म्हटलं जातं. त्यात आपण जर स्टेम बघितलं तर झिगझॅग पॅटर्नमध्ये आहे. युफोर्बिएसी फॅमिलीचा हा मेंबर आहे. युफोर्बिया टिथिमॅलॉइडेस असं याचं बॉटॅनिकल नाव आहे. याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये चीक असतो. पानं जाडसर आणि मांसल असतात. बऱ्याच ठिकाणी शोभेचं झाड म्हणून याला लावलं जातं. आपण बघू शकता, पान कट केल्यानंतर त्याच्यामध्ये चीक येतो. आम्ही एक लहानपणीचा खेळ करायचो. असं पान तोडायचं आणि थोडासा फुगा बनवायचा आणि त्याच्यामध्ये आभाळ बघायचं. याचं नाव आभाळ पान असण्याचं कारण कदाचित तेच असावं, पण नेमकं माहीत नाही. तर निश्चितपणे हे जे औषध आहे हे चमत्कारी आहे. कोणत्याही स्वरूपाचा रक्तस्राव थांबवण्याची ताकद या औषधामध्ये आहे. ज्या लोकांना रक्ती मूळव्याध आहे, प्रचंड प्रमाणामध्ये रक्त जातं, काही वेळा मेन्स्ट्रुएशनमध्ये पण रक्त जातं, पण खास करून मूळव्याधच्या लोकांसाठी 4 ते 5 पानं याची क्रश करून घ्यायची आहेत आणि दही, थोडंसं दही गोडं असावं, त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं. सलग एक 6-7 दिवस घेतल्यानंतर मूळव्याधचं ब्लिडिंग पूर्णपणे थांबण्यास आपल्याला मदत होते. आपण हे झाड कुंडीमध्ये पण लावू शकता. शो म्हणून वापरात येतं. त्याचबरोबर तुम्हाला वातावरण शुद्धीकरतासुद्धा या झाडाचा उपयोग होऊ शकतो. याची फुलं देखील लागतात, लालसर रंगाची, सुंदर असतात. काही वेळा व्हरायगेटेड व्हरायटीसुद्धा याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. पण ही जी हिरव्या रंगाची, डार्क ग्रीन रंगाची आहे, तीच आपण नेहमी औषधात वापरायला घ्यायला गरजेचं आहे. तर निश्चितपणे लावा. नागदौना किंवा आभाळ पान, ज्याच्या चिकामध्ये आभाळाचं दर्शन होतं, असं आभाळ पान. धन्यवाद.